तर टू डायमेन्शनल ऑब्जेक्ट म्हणजे काय, तर ज्या ऑब्जेक्टला फक्त लेंथ आणि ब्रीथ आहे किंवा खूप कमी थिकनेस आहे, नसल्यासारखी थिकनेस, जसं वहीचं एक पेज त्याला फक्त लेंथ आहे आणि ब्रीथ आहे, थिकनेस पण आहे, बट दॅट थिकनेस इज क्वाईट निग्लिजिबल, राईट. तर एवढी कमी थिकनेस जर असेल तर त्याला आपण कन्सिडर केल्या जात नाही. तर ज्या ऑब्जेक्टला केवळ लेंथ आणि ब्रीथ आहे किंवा खूप कमी थिकनेस आहे अशा सगळ्या ऑब्जेक्टला काय म्हणतात, टू डायमेन्शनल ऑब्जेक्ट म्हणतात. वी हॅव यस्टरडे अंडरस्टूड इट, राईट. त्यानंतर थ्री डायमेन्शनल, ज्या ऑब्जेक्टला लेंथ, ब्रीथ आणि हाईट पण असते अशा सगळ्या ऑब्जेक्टला थ्री डायमेन्शनल ऑब्जेक्ट असं म्हणतात. हे सुद्धा आपण कालच्या पिरियडमध्ये पाहिलं. त्यानंतर आज सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे नेट. मग नेट म्हणजे काय सर, तर आतापर्यंत आपण 2D शेप, 3D शेप याचा अभ्यास केला. नेटचाही थोडाफार अभ्यास आपण या ठिकाणी केलेला आहे, प्रिव्हियस नॉलेज तुम्हाला आहे. तर नेट म्हणजे काय, नेटवर सर्वात महत्त्वाचं म्हणजे नेट या टॉपिकवर 100% एक प्रश्न दरवर्षी विचारला जातो, त्यामुळे महत्त्वाचा आहे आणि खूप सोपा आहे. तर नेट म्हणजे काय मग, तर 2D कोणत्याही 2D ऑब्जेक्टला फोल्ड करून त्याला जर आपण 3D ऑब्जेक्टमध्ये कन्वर्ट करत असेल तर त्या फोल्ड केलेल्या ऑब्जेक्टला नेट म्हणतात. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी एक साधं एक्झाम्पल आपण घेऊया की राईट, सपोज ही या प्रकारची एक नेट आहे, ही काय आहे, नेटच आहे, राईट. तर ही नेट म्हणजे काय नेमकं मग, तर हा एक पेपर आहे असं कन्सिडर करूया आणि या पेपरवर ज्या लाइनिंग्स आपल्याला दिसतात त्या लाईन्सवरून जर तो पर्टिक्युलर पेपर आपण फोल्ड केला तर तो 2D असलेला पेपर 3D ऑब्जेक्टमध्ये कन्वर्ट होणार. मग अशा फोल्ड केलेल्या 2D ऑब्जेक्टला नेट असं म्हणतात. आलं का लक्षात. तर या ठिकाणी अनेक प्रकारची नेट असते. तर या स्टँडर्डमध्ये नेट हा टॉपिक अतिशय सोपा आहे कारण बेसिक लेवलचे फक्त एक्झाम्पल्स या ठिकाणी आपल्याला दिलेले आहे. तर नेट म्हणजे काय मग, नेट म्हणजे काय, नेट कशाला म्हणतात, कोणत्याही 2D ऑब्जेक्टला फोल्ड करून जर त्याला आपण 3D ऑब्जेक्ट म्हणजेच 3 डायमेन्शनल ऑब्जेक्टमध्ये जर कन्वर्ट करू तर त्या पर्टिक्युलर फोल्ड केलेल्या 2D ऑब्जेक्टला नेट असं म्हटलं जाते, राईट. या ठिकाणी काही नेट आपल्याकडे अवेलेबल आहे. तर एक मिनिट, राईट. तर हा एक पेपर आहे, राईट, सेंचुरी पेपर आपण म्हणूया व्हाईट रंगाचा, बरोबर. मग या आणि हा 2D ऑब्जेक्ट आहे, याला लेंथ आणि ब्रीथ आहे, हाईट आहे का नाही, म्हणजे हा कोणता पेपर आहे, 2 डायमेन्शनल आहे ऑब्जेक्ट, बरोबर. आता या 2 डायमेन्शनल ऑब्जेक्टला जेव्हा मी पर्टिक्युलर पॅटर्नमध्ये फोल्ड करतो तेव्हा याचा एक क्यूबॉइड तयार होतो, राईट. आता बघा हा एक 2D आहे, राईट. मग याला ज्या ज्या ठिकाणी लाइनिंग्स इथे ड्रॉ केलेल्या आहेत त्या त्या पर्टिक्युलर लाईनवरून याला आपण फोल्ड करूया आणि फोल्ड केल्यानंतर काय होते बघूया, ठीक आहे. मग बघा हा एक असा या ठिकाणी आपण असं फोल्ड करूया, ठीक आहे, पर्टिक्युलर लाइनिंगवरून. आणि आता काय तयार झाला बघा, काय दिसते तुम्हाला, क्यूबॉइड दिसतो, राईट. तर या ठिकाणी काय तयार झालं, क्यूबॉइड. मग हा जो फोल्ड केलेला 2D पेपर आहे यालाच नेट असं म्हणतात. आलं का लक्षात, समजलं का. मग आपण याला म्हणू आपण क्यूबॉइडची नेट आहे. हे म्हणजे काय आहे, क्यूबॉइडची नेट. प्रश्न कसे असतात, प्रश्न असतात की खालीलपैकी कोणत्या नेटच्या सहाय्याने तुम्ही स्क्वेअर क्यूब तयार करू शकाल, किंवा खालीलपैकी कोणत्या नेटच्या सहाय्याने तुम्ही क्यूबॉइड तयार करू शकाल, राईट. क्यूबॉइडची नेट कोणती, स्क्वेअरची नेट कोणती, राईट.
तर अशा प्रकारचे प्रश्न या ठिकाणी असतात. किंवा हा एक दुसरा सुद्धा प्रश्न वेगळ्या टाईपचा प्रश्न असतो. तर या ठिकाणी बघा सगळे रंगांची नावं इथे लिहिलेली आहेत, बरोबर. मग प्रश्न काय आहे, आपल्याच एका पुस्तकामध्ये प्रश्न आहे की रेड कलरच्या बाजूला कोणता रंग येणार नाही. मग बघा ही पर्टिक्युलर नेट दिलेली आहे. हा 2D पेपर आहे आणि त्यावर काही लाईन्स ड्रॉ केलेल्या आहे, समजलं, राईट. आणि प्रत्येक बॉक्समध्ये काही रंगांची नावे सुद्धा दिलेली आहेत. मग या ठिकाणी ही तीच पर्टिक्युलर नेट आहे जी आपल्या पुस्तकामध्ये दिलेली आहे, आपण सेंचुरी पेपरवर ड्रॉ केलेली आहे. मग ही नेट झाली की नाही? यस, कारण पेपर हा काय आहे, 2 डायमेन्शनल आहे आणि या पेपरवर काही लाईन्स सुद्धा ड्रॉ केलेल्या आहेत. त्या ड्रॉ केलेल्या लाईन्सवरून आपल्याला हा पेपर फोल्ड करायचा आहे आणि प्रत्येक त्या बॉक्समध्ये रंगांची नावे लिहिलेली आहे. मग रेड रंगाच्या बाजूला कोणता रंग येणार नाही, मग तो लेफ्टला असो, राईटला असो, की वर असो, की खालच्या बाजूला असो, तो बाजूला असायला नको, म्हणजेच अपोजिट डिरेक्शनला तो असायला पाहिजे. मग ही नेट एक आपल्याजवळ आहे. या नेटला जर आपण दिलेल्या ड्रॉ केलेल्या लाईन सेगमेंटनुसार जर आपण फोल्ड केलं, बघा रेड कलर हा असा फोल्ड करायचा आहे, त्यानंतर हा ब्ल्यू इथून फोल्ड होईल, हा ऑरेंज या ठिकाणी असा फोल्ड झालेला आहे, राईट. मग हा ग्रीन आणि नंतर हा येलो कलर. तर हा या पद्धतीने, किंवा आपण कलर्स बाहेरून घेऊया, ठीक आहे. हां यस, जस्ट अ मिनिट. बघा, तर रेडच्या बाजूला कोणता येणार नाही. ज्या पद्धतीने लाईन्स ड्रॉ केलेले आहे त्याच पद्धतीने या नेटला आपण फोल्ड करायचं आणि फोल्ड केल्यानंतर याचा हा असा 3 डायमेन्शनल ऑब्जेक्ट तयार झाला आहे, राईट. बघा स्क्वेअर क्यूब दिसतोय, राईट. मग रेडच्या बाजूला कोणता कलर आलेला नाही, तर बघा हा वरती रेड आलेला आहे या ठिकाणी आणि खालच्याच बाजूला ग्रीन आलेला आहे, म्हणजे रेडच्या अपोजिट डिरेक्शनला ग्रीन कलर गेलेला आहे. बाकी सगळे जे रंग आहेत ते आजूबाजूला कुठेतरी आहे. रेडच्या बाजूला इकडे येलो पण आहे आणि या बाजूला ब्ल्यू आहे, मागच्या बाजूला इकडे ऑरेंज आलेला आहे, समोरून व्हायलेट आलेला आहे. हे सगळे जे रंग आहे हे रेडच्या बाजूला आहे. बट हा जो ग्रीन कलर आहे हा कम्प्लिटली अपोजिट डिरेक्शनला आलेला आहे. इज दॅट क्लिअर? द करेक्ट आन्सर विल बी ग्रीन. मग हॅव यू अंडरस्टूड नेट? आय होप यू अंडरस्टूड इट. अनेक नेट आपल्याजवळ आहे. आता या ठिकाणी ही एक पर्टिक्युलर नेट आहे. या नेटवर ज्या फोल्डिंग दिलेल्या आहेत त्या फोल्डिंगवरूनच आपण हा पेपर म्हणजे 2D ऑब्जेक्ट जर फोल्ड केला तर तो 3D मध्ये कन्वर्ट होईल. बघा, तर हा आहे, याला आपण दिल्यानुसार फोल्ड करूया आणि बघा दिल्यानुसार फोल्ड केल्यानंतर एक काय तयार होतोय, क्यूबॉइड तयार झाला. क्यूबॉइड इज 3 डायमेन्शनल. लेंथ पण आहे, हाईट पण आहे आणि ब्रीथ पण असते, बरोबर. इज दॅट क्लिअर? तर आपण म्हणू शकतो की ही क्यूबॉइडची नेट आहे, म्हणजेच या नेटपासून क्यूबॉइड हा 3 डायमेन्शनल ऑब्जेक्ट तयार होतो. इज दॅट क्लिअर? तर नेट म्हणजे काय? मग सिंपल आहे. आणखी बऱ्याच प्रकारच्या नेट इथे आपण तयार केलेल्या आहेत. बघा, ही एक नेट आहे, राईट. 2D ऑब्जेक्ट आहे, त्यावर लाईन ड्रॉ केलेला आहे. त्या लाईन पर्टिक्युलर लाईनवरून आपण याला फोल्ड करूया. मग काय तयार होते? हा 2 डायमेन्शनल ऑब्जेक्ट आहे, राईट. फक्त फोल्ड करून इट विल बी कन्वर्टेड इनटू 3 डायमेन्शनल, राईट. आणि 3 डायमेन्शनलमध्ये कन्वर्ट केल्यामुळे याला नेट म्हणतात, राईट. किंवा 3D मध्ये रूपांतर होत असल्यामुळे याला आपण नेट म्हणूया. मग दिलेल्या लाईन्सवरून आपण फोल्ड करूया. बघा, बघा या ठिकाणी काय तयार झालं आहे?
क्यूब तयार होतो की नाही? म्हणजे 2Dचा 3D झाला की नाही तयार? मग या पर्टिक्युलर पॅटर्नला नेट असं म्हणतात. मग याला आपण म्हणूया की ही जी नेट आहे ही नेट स्क्वेअर क्यूबसाठी योग्य आहे किंवा स्क्वेअर क्यूबची ही नेट आहे. इज दॅट क्लिअर? होप यू अंडरस्टूड. आणखी बऱ्याचशा नेट आपल्याकडे अवेलेबल आहे. बघा या ठिकाणी ही सुद्धा एक नेट, राईट. आता या नेटवरून काय तयार होणार? क्यूब तयार होणार. बघूया, क्यूब जर तयार झाला तरच याला आपण नेट म्हणूया, राईट. मग होतो का क्यूब तयार? यस यस. म्हणजे आपण म्हणूया की ही सुद्धा नेट जी आहे ती क्यूबची आहे, राईट. तर प्रश्नसुद्धा अशाच प्रकारचे तुमच्या फायनल एक्झाममध्ये येणार आहे. आता ही सुद्धा एक नेट आहे या ठिकाणी. या नेटवरून काय किंवा याच्यामध्ये स्क्वेअर किती दिसतात? 5. यस. आणि ज्या पर्टिक्युलर नेटमध्ये 5 स्क्वेअर असेल त्याला काय म्हणतात? ज्या नेटमध्ये 5 स्क्वेअर असतात त्या पर्टिक्युलर नेटला काय म्हणतात? पेंटोमिनो. काय म्हणतात? पेंटोमिनो. अशा प्रकारचा सुद्धा प्रश्न एक्झाममध्ये येऊ शकतो की खालील पर्यायापैकी पेंटोमिनो कोणता आहे? तर पेंटोमिनो म्हणजे काय? तर ज्या नेटमध्ये 5 स्क्वेअर असेल दॅट इज कॉल्ड पेंटोमिनो. इज दॅट क्लिअर? तर यामध्ये सुद्धा ही सुद्धा एक नेट आहे. याच्यामध्ये काय आहे? 5 स्क्वेअर आहे, बरोबर. म्हणून याला पेंटोमिनो आपण असं म्हणणार. अनेक नेट या ठिकाणी तयार केलेल्या आहे. हे बघा, हा एक याला नेट नाही बट स्फिअर शेप आहे, बरोबर आहे. बॉल दिसतोय. हां. तर प्रश्न कसा असतो की खालीलपैकी कोणता ऑब्जेक्ट, खालील पर्यायापैकी कोणता ऑब्जेक्ट टॉप अँगलनी पाहिला किंवा फ्रंटवरून पाहिला किंवा साईड अँगलनी पाहिला तर सेम दिसेल. तर बॉल हा असा एक ऑब्जेक्ट आहे, म्हणजे स्फिअर शेप असा एक ऑब्जेक्ट आहे की जो टॉप व्ह्यूने तुम्ही बघा किंवा साईड अँगलने बघा किंवा फ्रंटने बघा तुम्हाला सेम दिसेल. आलं का लक्षात? जसा टॉप व्ह्यू दिसतो तसाच साईड व्ह्यू दिसेल, तसाच फ्रंट व्ह्यू दिसेल. इज दॅट क्लिअर? तर आणखी बऱ्याच नेट या ठिकाणी आहे आपल्याजवळ. ही सुद्धा एक नेट आहे. तर ही नेट काय आहे? यस, करेक्ट. काय आहे? पेंटोमिनो आहे. बिकॉज देर आर 5 स्क्वेअर्स, राईट. पुन्हा आहे. हां. तर इथे या नेटवर काही नंबर्स शो केलेले आहे. याआधी आपण काय शो केलं होतं? रंगांची नावे, बरोबर. मग रंगांच्या नावांच्या ऐवजी कोणता नंबर कोणत्या नंबरच्या बाजूला येणार नाही किंवा पर्टिक्युलर 1च्या बाजूला कोणता नंबर येणार नाही असं सुद्धा होऊ शकते. मग ज्या पद्धतीने फोल्ड केलेले आहे बघा, हा झाला एक क्यूब तयार, राईट. क्यूबची ही नेट आहे. क्यूब तयार झाला आणि नंबर 1च्या अपोजिट डिरेक्शनला नंबर 5 जातो. बघा, हा नंबर 1 दिसतोय, त्यानंतर वरून नंबर 4 आलाय आणि खालच्या बाजूला इकडे नंबर 2 जातोय, राईट. तर या नंबर 1च्या मागे, एक्झॅक्ट मागे काय आहे? नंबर 5. तर नंबर 5 हा ॲडजस्टंट नंबर होणार नाही. तर अशा प्रकारचे प्रश्न नेटवर विचारलेले असतात. अतिशय साधा आणि सोपा विषय आहे, सोपा टॉपिक आहे. फ्रीचे 2 मार्क्स तुम्हाला मिळाले असं समजा. हां. आणि जे प्रश्न आपण डिस्कस केले ना, ज्या पद्धतीचे प्रश्न आपण डिस्कस केले याच प्रकारचा यातलाच एखादा प्रश्न नेटवर आधारित असेल. इज दॅट क्लिअर? एनी डाऊट? चला, हे ठेवून द्या.